दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त त्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळवू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. शुभ दिनी मंगल समयी जमलो प्रभु प्रवचनाशी. मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार मुच्या श्रद्धेची. मार्ग सत्य न जीवन प्रभु तू, मार्ग सत्य न जीवन प्रभु तू, मुक्ती प्रदानक प्रेम स्वरूप तू, मुक्ती प्रदानक प्रेम स्वरूप तू. नाम मनोहर धन्य धन्य प्रभु, करितो जय जयकार, करितो जय जयकार. प्रभुचे गातो मंगल गान. या शुभ दिनी मंगल समयी जमलो प्रभु प्रवचनाशी. मन हृदयी बागेतील सुमने स्वीकार मुच्या श्रद्धेची. आजची ही पवित्र मिसाबली स्वर्गवासी नाना रॉड्रिक्स व स्वर्गवासी सेबेस्टिन कोरिया यांच्या आत्म्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण प्रत्येकजण पात्र ठरावेत म्हणून क्षणभर शांत राहून आपल्या पापाची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व एगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाओ.
क्रिस्ता करी आमावरी दया सड करी प्रभु करी आमावरी दया सड करी प्रभु करी आमावरी दया सड करी. परमईशाला सज्जनाना देवो शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद मागतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा मुखे नीत प्रभु देव पिता प्रभु परमेशा विश्वेचा स्वर्गेशा शक्तिशाली नमोनी माना करुणवंता तुझी भगवंता थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलता स्तुता गुणवंता जनकनंदना परेशा कोकरा प्रभु दुख हरा परमेशा दयेचा सागरा जग पापहारी दया मावरी करी बरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसाला पिताच्या उचलाताशी तुझी अविनाशी दया करी परम पिताच्या बैसेश्वरात परम पवित्र आत्म्यास परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वगंत गौरव सजनाना देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या कृपेने आमचे जीवन व्यापून टाक. सत्कृत्य करण्याचा आमचा निर्धार दृढ ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याद्वारे करतो. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. सेनाधीर परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची आणि राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांस आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुसतो. तो अखिल पृथ्वीवरील आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या समाई ते म्हणतील, पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हासित आणि हर्षित होऊ. परमेश्वराचा हात या डोंगरावर राहील.
प्रभूचा शब्द, प्रतिसाद स्तोत्र, प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. तो आपल्या नामासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दयाही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. प्रतिसाद. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. पौलचे फिलिपिकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. दैनावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते. हरेक प्रसंगी अनतृप्त राहणे आणि शुद्धीत असणे, संपन्न असणे आणि विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक केले. माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमचे सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरविल. आपला देवपिता याला युगानुयुग गौरव असो. आमेन. प्रभूचा शब्द. जयघोष. प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभू तुम्हा बरोबर असो. मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू पुन्हा प्रमुख याजक आणि यहुदी लोकांचे पुढारी यांना दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचं राज्य कोणा एका राजासारखं आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यास म्हटले की आमंत्रितास असे सांगा की पहा, मी जेवण तयार केले आहे. माझे बैल आणि पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता ते कोणी आपल्या शेतावर, कोणी आपल्या कामधंद्यावर आणि बाकीच्यांनी त्याच्या दासास धरून अपमान केला आणि त्यात जीवे मारली. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या अत्याचारी लोकांचा नाश केला आणि त्यांची नगर जाळून टाकली. मग तो आपल्या दासाच म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळतील तितके लग्नाच्या मेजवानीस बोलवा.
मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यास आढळले त्या सर्वांस एकत्र जमवले आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा पाहुण्यांना पाहावयास आत गेला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्यांच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, याचे हातपाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, वास्तविक पाहता जीवन म्हणजेच मेजवानी. आणि जे काही जीवन आपण जगतो ते जर सारस निस्सीम अंतकरणानं मेजवानी म्हणून जर संबोधिलं तर ती खूप सुखकर होते. कारण ज्या वेळेला आपण मेजवानी हा शब्द बोलतो त्यावेळेला आपल्यासाठी जवळीकता, संवाद, सहवास, आस्था, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे सगळं म्हणजेच मेजवानी. मेजवानी माणसं जमा करण्यासाठी असतात आणि नातेसंबंध बळकट करण्यासाठी असतात. आणि मेजवानी ही निरोप देण्यासाठी असते. मेजवानीच्या वेळेला आपण स्वागत करतो आणि मेजवानीच्या वेळेला आपण गुड बाय निरोप देखील देतो. आजच्या पहिल्या वचनात मेजवानीची जी संकल्पना वापरली आहे ना, परमेश्वर सेनाधीश सर्रासपणे आपल्या भक्तांना सांगतो, तुम्ही माझे आता भक्त आहात म्हणून मी तुम्हाला डोंगरावर घेऊन जाईल. माउंटन इज अ प्लेस वेअर गॉड ड्वेल्स. या मेजवानीसाठी मी तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात घेऊन जाईन. तिथे असं साधंसुद्धा जेवण नाही, गाळलेला द्राक्षरस, चविष्ट जेवण आणि सगळं काही मेस असं तयार करेन. आणि ते जेवण जे मी देणार आहे ते घेतल्यानंतर 3 गोष्टीपासून तुम्ही आयुष्यभरासाठी वंचित राहाल. त्या 3 गोष्टी तुमच्यापासून दूर जातील. तुमच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. तुमच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत. ते जेवण जे मी देणार आहे ते घेतल्यानंतर तुमचा पित्याशी सहवास आणि संवाद कायमस्वरूपी असेल. आणि तुमच्या वेदना आणि यातना या भोजनाद्वारे नुसत्या कमी होणार नाहीत, तर त्या दूर जातील आणि तुम्ही निष्ठेचं जीवन जगाल. हा सगळ्यात मोठा दिलेला आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद कुणाला दिलाय? भक्ताला दिलाय. ज्याने त्याच्याशी एकनिष्ठ राहायचं ठरवलं आहे त्यांच्यासाठी ती स्वर्गीय मेजवानी सज्ज आहे. संत पौल एक आध्यात्मिक अर्थ प्रकट करतोय. दुसऱ्या वचनामध्ये मेजवानीचा खराखुरा अर्थ काय? वेदना आहेत, यातना आहे, दुःख आहेत, संकट आहे, आजारपण आहे, मात्र माझं अंतःकरण समाधानी आहे. सुखात आणि दुःखात, आजारात आणि अडचणीत, माझ्या हर्षभरित जीवनात आणि माझ्या वेदनेत माझं मन समाधानी आहे. इथे मेजवानीची खरी व्याख्या काय? मेजवानी म्हणजे इथे मेज नाही. मेजवानी म्हणजे इथे बुफे नाही. मेजवानी म्हणजे इथे डिशेस नाहीत. मेजवानी ही बाह्य स्वरूपाची नाही, तर मेजवानीचा खराखुरा अर्थ संत पौल आंतरिक आहे, आध्यात्मिक आहे. हाऊ डू यू लुक ॲट युअर लाईफ? तुम्ही तुमच्या जीवनातली दृष्टी कशी ठेवता, तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचा मानस कसा आहे, तुमची दिशा काय आहे, यावरती ती मेजवानी अवलंबून आहे. आणि शुभवर्तमानात किंबहुना बॅक टू बॅक हा तिसरा दाखला ख्रिस्त देतोय.
मागच्या रविवारी त्याने 2 गोष्टी सांगितल्यात आणि या तिन्ही गोष्टी अंतिम न्यायाशी निगडीत आहेत. इथे येशू ज्यावेळेला मेजवानीचं उदाहरण देतो, थोडीशी पार्श्वभूमी 2 मिनिटामध्ये. ज्यावेळेला इस्रायल लोक लग्न समारंभ किंवा मेजवानी द्यायचे त्यावेळेला 2 टप्प्यामध्ये आमंत्रण द्यायचे. पहिला टप्पा जसं आपण सांगतो ना, जानेवारी डिसेंबरमध्ये आमच्या घरी लग्न आहे. आपण सर्रासपणे सांगतो 2025ला आमच्या घरात लग्न आहे, 2026-27ला आमच्या घरात लग्न कार्य आहे. हे झालं पहिलं आमंत्रण. कुठल्या दिवशी, कुठल्या वारी, कुठल्या रविवारी माहिती नाही. दुसरं आमंत्रणाचं जे स्रोत जे होतं ते किंबहुना लग्न कार्य निश्चित झाल्यानंतर, किंबहुना 80-90% तयारी झाल्यानंतर हे आमंत्रणासाठी ते आपले दास पाठवायचे आणि सांगायचे, आता बऱ्याचशा गोष्टी सज्ज झाल्या आहेत, आता निश्चित झालं आहे, आता ठामपणे ठरलं आहे, अमुक दिवशी अमुक वेळेला लग्न कार्य आहे, मेजवानी आहे, तुला यायला लागेल. तिसरी गोष्ट, ज्याला मेजवानी द्यायची आहे आणि ज्याला चांगल्या प्रकारे मेजवानी द्यायची आहे, तो ज्याला आमंत्रण दिलं आहे त्यांच्यासाठी चांगले कपडे देखील पाठवतो. आपण कधी सांगतो ना, त्याला लग्न कार्यात आपल्याला 50 साड्या द्यायच्या आहेत, कपडा द्यायचा आहे, त्यानंतर त्या फ्लावर गर्ल आहेत त्यांच्या 10 जणांचा ड्रेस द्यायचा आहे. ही सगळी पूर्वतयारी 2-3 महिने अगोदर केली जाते. आणि ज्याला आमंत्रण दिलं आहे त्या आमंत्रणार्थांना त्यांच्या आमंत्रण पत्रिकेबरोबर किंवा त्या आमंत्रणाबरोबर चांगले कपडे दिले जातात. हेतू एकच, त्या मेजवानीच्या वेळेला गरीब आणि श्रीमंत हा भेद नसावा, कोणी उच्च आणि कोणी नीच हा भेद नसावा. सगळे चांगल्या कपड्यात सजून नटून तटून यावेत, या मानसिकतेमध्ये तो कपडा दिला जातो आणि आमंत्रण दिलं जातं. आता ही थोडीशी पार्श्वभूमी तुम्ही पाहिल्यानंतर आजचा जो दाखला हा 2 टप्प्यामध्ये आहे, 2 भागामध्ये आहे आणि आपल्या प्रत्येकासाठी 3 टप्प्यामध्ये सुंदर असं एक चिंतन आहे. पहिली गोष्ट, ज्या राजाने आमंत्रण केलं आहे, ज्याला आग्रह धरला आहे, लग्नासाठी किंवा मेजवानीसाठी बोलावणं केलं आहे, ही त्या राजाची निवड आहे आणि मुक्त अशी निवड आहे. त्याने ठरवलं आहे कुणाला बोलवायचं आणि कुणाला बोलवायचं नाही ते. मात्र ज्यावेळेला आपण दुसरी बाजू ज्यावेळेला बघतो ना, या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात मोठं चिंतन काय माहीत आहे, आपली निवड, जायचं की जायचं नाही, पोचायचं की पोचायचं नाही, ही जी काही निवड आहे या निवडीवरती हा सगळा दाखला अवलंबून आहे. ज्याला आग्रहाचं आमंत्रण मिळालं आहे, ज्याला कपडे मिळाले आहेत, ज्याने स्वीकारलं आहे, जायचं ठरवलं आहे, त्याने आस्वाद घेतला आहे. मात्र ज्याने आमंत्रण स्वीकारलं आहे, कपडे घेतले आहेत, सगळ्या गोष्टी स्वीकारल्या आहेत, मान्य केल्या आहे आणि जायचं नाही, त्यांच्यासाठी शिक्षा आहे. ही जी काही निवड आहे ना, या निवडीमध्ये किंबहुना आपण जर जुन्या करारात निर्गम या पुस्तकात जर वाचून पाहिलं, 13व्या अध्यायात 19वी ओवी सुंदर असं भाष्य करते. निर्गम पुस्तकातील 13वा अध्याय 19वी ओवी जर पाहिली, स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या साक्षीनं मी तुम्हाला आज्ञा करतो, आता तुम्ही निवड करा, जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद. आणि माझ्या भक्तांनो, तुम्ही जीवनाचा आणि आशीर्वादाचा जर निवड केली तर तुमच्या ठाई तारण आहे. हे जुन्या करारातले जे शब्द आहेत ते निवडीशी जे निगडीत आहेत ना, आपल्याला जीवन निवडायचं आहे, मरण निवडायचंच नाही आहे, आपल्याला आशीर्वाद निवडायचा आहे, शाप निवडायचाच नाही आहे, हे ज्याला कळतं तो त्या स्वर्ग राज्याच्या वाटेवरती पाऊल ठेवतो आणि स्वर्गात देखील पोडतो, कारण ही त्याची निवड आहे. आमंत्रण कोणी केलं आहे?
स्वर्गीय पित्यानं केलं आहे, त्या राजानं केले आहे. हे सुटलं गल्ली बुल्लीतलं लग्न नाही आहे, हे कुठल्या गल्ली बुल्लीतलं मेजवानी नाही आहे, ही रॉयल मेजवानी आहे. अ रॉयल बँक्वेट, स्वर्गीय मेजवानी आहे. आणि या स्वर्गीय मेजवानीसाठी आमंत्रण दिलं गेलं आहे. हात जोडायची की जोडायचे नाहीत, देवळात यायचं की यायचं नाही, गुडघे टेकायची की टेकायचे नाहीत, जपमाळ हातात घ्यायची की घ्यायची नाही, बायबलचं पान फिरवायचं की फिरवायची नाही, ही निवड सगळं आपल्यावर अवलंबून आहे. आमंत्रण सगळ्यांना आहे या स्वर्गीय मेजवानीचं आणि स्वर्गात जाण्याचं. मात्र माझ्या हातात घेतलेली ती जपमाळ, देवळात बसणं, हात जोडणं, गुडघे टेकणं, बायबलचं पान फिरवणं, ही जी काही निवड आहे या निवडीवरती साथ आणि प्रतिसाद अवलंबून आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये नुसतं आमंत्रण स्वीकारून फायदा आहे का? मला बोलवलं होतं, मी लग्नाला आलो आहे, मात्र तिथे डिमांड आहे, तुला कपडा दिला होता तो कपडा का घातला नाही तू? तुला नवीन ड्रेस शिवायला दिला होता तो नवीन ड्रेस सगळ्यांनी घातलाय, तू का घातला नाहीस? तू तुझ्या मनाची तयारी का केली नाहीयेस? देवळात येणं आणि मिसा ऐकणं हा एक भाग झाला, आणि देवळात येऊन मिसा ऐकणं आणि तन मन लावून त्या ख्रिस्ताशी समरस होणं हा दुसरा भाग झाला. देवळात येणं आणि बसणं हा एक भाग झाला, आणि देव शब्द आज मला काय सांगतो आहे, माझ्यासाठी आज काय संदेश आहे, हा दुसरा भाग झाला. देवळाच्या आवारात येणं आणि बसणं आणि सांगणं, आज मी रविवारची मिसा ऐकली, मात्र पहिलं वचन काय होतं मला माहिती नाही, दुसरं वचन काय होतं मला ठाऊक नाही, प्रवचन काय दिलं ते आठवत नाही, आणि मिसा ऐकली आणि सोपस्कर पार पाडलं, आणि त्या ख्रिस्ताच्या साक्रामेंटात मी भिडलो नाही, एकरूप झालो नाही, ही दुसरी बाब आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगतो. आय कॅन बी ॲट द एअरपोर्ट पण आय कॅन मिस द फ्लाईट. मी एअरपोर्टला जाऊन देखील प्लेन मिस करू शकतो कुठल्याही कारणामुळे, माझ्या हरगर्जीपणामुळे. मी देवळात असून देखील मी ख्रिस्ताला भेटू शकत नाही. मी देवळात पोचतोय पण ख्रिस्ताला भेटलोच नाही आहे. मी देवळात आलो आहे मात्र ख्रिस्त पाहिलाच नाही आहे. मी देवळात आलो आहे, इथे थांबलो आहे, 1 तास समर्पित केला आहे, व्यतीत केला आहे, मात्र ख्रिस्त अनुभवलाच नाही आहे. आणि म्हणूनच हे गारमेंट हा जो शब्द आहे ना, अंगरखा, तू अंगरखा का घातला नाही आहेस? आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एकच अंगरखा आहे, बाप्तिस्मा. तुम्हाला बाप्तिस्म्याचा अंगरखा दिला आहे, तो कुठे आहे? बाप्तिस्मात दिलेली कृपा आहे ती कुठे आहे? मला तारण पाहिजे, मला कृपा पाहिजे, पण हात जोडायला सांगू नकोस. मला तारण पाहिजे, मला कृपा पाहिजे, पण गुडघे टेकायला सांगू नकोस. मला तारण पाहिजे, कृपा पाहिजे, पण 1 तास साक्रामेंटासमोर बसायला सांगू नकोस. मला तारण पाहिजे, मला कृपा पाहिजे, मात्र दररोज मिसायला यायला सांगू नकोस. मला तारण पाहिजे, कृपा पाहिजे, पण रोज घरात रोजरी करायला सांगू नकोस. आय कॅन मिस क्राइस्ट. तिसऱ्या टप्प्यामध्ये आजचा दाखला आपल्याला एकच गोष्ट सांगतं, हू इज अ लूजर, नॉट द किंग, आहे. तो राजा लूजर नाही आहे. तुम्ही जर नाही गेलात ना, त्याने शब्द वापरले आहेत, जे लुळे, पांगळे, आंधळे, वंचित, गरीब जे कोणी असतील त्यांना बसवा आणि चांगलं जेवण द्या. ते तुमच्यापासून काढून घेतलं जाईल, आपल्यापासून हिरावून घेतलं जाईल. आणि ज्यांचा मुळात हक्क नाही, ज्यांना अंगरखा मिळालाच नव्हता, ज्याला कपडा मिळालाच नव्हता, ज्याला आमंत्रण मिळालंच नव्हतं, आणि हे जे 2 शब्द आहेत ना, त्यांना सांगा, बैल आणि पुष्ट वासरू कापला आहे. हे शब्द मुद्दामून नमूद केले आहेत की या परंपरेमध्ये, पॅलेस्टाईनच्या संस्कृतीमध्ये ज्यावेळेला बैल आणि पुष्ट वासरू कापून मेजवानी दिली जाते, ते भाजलं जातं. आपल्या भाषेत भुजिंग. भुजिंग हे गरमच खायचं असतं, फ्रीजमधून ठेवून खायचं नसतं.
भुजिंग थंड झाल्यानंतर मजा येत नाही. जे भाजलेलं फिश असतं, भाजलेलं मटण असतं, भाजलेली जी तंदुरी असते ती गरम गरमच खायची असते, म्हणून उल्लेख केला आहे तो. जोपर्यंत गरम आहे, ताजा तवाना आहे, फ्रेश आहे, तोपर्यंत येऊन त्यांना खायला सांगा. सो यू कॅनॉट पोस्टपॉन. कृपा आणि तारण तुम्ही पोस्टपॉन करू शकत नाही. आज नाही उद्या, उद्या नाही पुढच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात नाही, सगळं सुरसावर जर झाल्यानंतर आम्ही देवळाची वाट पकडू. आणि चौथ्या टप्प्यामध्ये आपल्या प्रत्येकाला एक आशीर्वाद दिलाय. हा आशीर्वाद आपण प्रत्येकाने स्वीकारायचा आहे, कारण हे आमंत्रण जे दिलं होतं ते मुक्त आमंत्रण होतं. ज्याने स्वीकारलं त्याने आस्वाद घेतला, ज्याने नाकारलं त्यांच्यासाठी ती शिक्षा आहे. आणि ती शिक्षा काय आहे? टेकिंग अवे फ्रॉम द कम्युनिटी. त्याला त्या अंधार कोठडीत न्या जिथे रडणे आणि दातखाने चालेल. घरातला एकही माणूस वंचित होता कामा नये. समाजातील एकही घटक आपल्यापासून दूर जाता कामा नये. आपल्या घरातला एक माणूस जर या अशा प्रकारच्या उदाहरणाद्वारे जर ख्रिस्तापासून आणि ख्रिस्त सभेपासून आणि त्या तारणापासून आणि कृपेपासून दुरावला जाता कामा नये. आणि तेवढ्यासाठीच हे आमंत्रण कोण देतं आणि कशासाठी देतं हे जर एकदा आपल्या डोक्यात गेलं तर आपण निश्चितच ते स्वीकारू आणि पहिलं तरी घेऊन जाऊ. आज त्या विधात्याकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गीय नंदनवनातील आमंत्रण आहे. हे ख्रिस्तांना दिलेली मेजवानी आहे. आणि हे ख्रिस्ताचं आमंत्रण आम्ही प्रत्येकाने प्रत्येक घटनेत प्रत्येक दिवशी सदा सर्वदा स्वीकारावं आणि ती पाऊलवाट चालावी म्हणून आम्हाला कृपा दे. आपण उभे राहून आपला ख्रिस्ती विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या ओघाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पोंती पिलाताच्या अंमलातील त्याने दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जीवितांचा आणि मेलेल्याचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा यावर मी श्रद्धा ठेवतो. पिता व पुत्र यांच्यापासून तो निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला भजतात आणि गौरवितात. तो संदेशामार्फत बोलला आहे आणि एकच पवित्र कॅथलिक आणि प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एकच बप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्याचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आमच्या तारणाचे रस्ते साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आम्ही एकत्र जमलेलो आहोत. परमेश्वर पित्याकडे आपण आपल्या विनंत्या सादर करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी पवित्र आत्म्याचे कृपेने भाविकांना प्रभुभोजनाच्या आमंत्रणाला होकार देण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. जगातील सर्व राष्ट्रप्रमुखांनी विशेष विनाशकारी अशा युद्धमय परिस्थितीपासून दूर राहून सर्व जगभर शांततेचे वातावरण प्रस्थापित करण्यास प्रयत्न करावेत. विशेष करून इस्रायल पॅलेस्टाईनमधील परिस्थिती पूर्ववत व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. बोलाविलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडे आहेत. या थोड्या लोकात आपली निवड होण्यासाठी प्रभूने आपल्या पापांची क्षमा करावी
व त्याच्या कृपेची वस्त्रे नेहमी परिधान करण्यासाठी आपल्याला सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. व्हॅटिकन येथे सुरू असलेल्या सिनडवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. त्यात सहभागी होणाऱ्या सर्वांना पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने मोलाचे योगदान देता यावे व सिनडची सर्व उद्दिष्टे पूर्ण व्हावीत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. या परीक्षेच्या काळात सर्व विद्यार्थ्यांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव व्हावा. प्रथम कम्युनियन स्वीकारणाऱ्या मुलांची योग्य ती तयारी व्हावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमानं भरून काढ. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. तुझाच प्रभू मी तुझा, जीवनभर मी तुझा. तुझाच प्रभू मी तुझा, जीवनभर मी तुझा. तू माझे प्रभू वैभव सारे, धन दौलत लौकिक तू सारे. तू माझे प्रभू वैभव सारे, धन दौलत लौकिक तू सारे. जीवन पुष्प मी वाही, आज प्रभू तव चरणी. सर्वस्व प्रभु मम घे. सर्वस्व प्रभु मम घे. प्रिय बंधूंनो, माझं तुमचं बलिदान सर्व सनातन परमेश्वर पित्याने मान्य करावे म्हणून प्रार्थना करूया. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्यांच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू. हे प्रभू, श्रद्धेने आणि भक्तीने आम्ही तुला ही दाने आणि प्रार्थना अर्पण करीत आहोत. त्याचा आनंदानं स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे ते योग्य आणि तारणदायक आहे. आमचे कर्तव्य आहे. पापी मनुष्यावरील प्रीतीमुळे त्यांनी नम्रता धारण केली. कुमारी मरियेपासून जन्म घेतला. क्रुसावर यातना सहन करून आमची अनंतकाळच्या मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यातून परत उठून आम्हाला शाश्वत जीवनाचे दान मिळवून दिले. आणि म्हणूनच स्वर्गातील सर्व दूत, महादूत, सत्ता, अधिसत्ता, शक्ती आणि सामर्थ्य यांच्या समवेत निरंतर गुणगीत गातो. पावन 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 तमये, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, उन्नीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान बातरा. परमेशाच्या पावन नामे एक
हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत, मग त्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या आणि शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त याचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. आपल्या कुटुंबाची प्रिय माणसं मरण पावले, त्यांची आठवण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले, संत गोन्सालो गार्सिया, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा त्याची ईश्वरी शिकवणूक याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवेचनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषिदास म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हार का परमेशा को करा, सोडी दया धारा प्रभु बरा. जग पाप हार का परमेशा को करा, सोडी दया धारा प्रभु बरा. जग पाप हार का परमेशा
शांती वर्षाव करा प्रभुवरा. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
माझा करीतो सांभाळ. आपण प्रार्थना करूया. हे सर्व सनातन परमेश्वर बापा, तुझ्या वैभवासमोर आम्ही नतमस्तक होतो. तुझ्या पुत्राची शरीर आणि रक्त त्याच्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी करो. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. कृपया खाली बसा. सामान्य काळातील 28वा रविवार 15 ऑक्टोबर 2023. आजच्या मिसाचे सहपुरोहित रेव्हरंड फादर कॅजिटन रॉड्रिक्स मिसामध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांच्या प्रेषिते कार्यावर आशीर्वाद. परमेश्वर कृपेने लग्न करू इच्छितात. लग्नाची पहिली घोषणा. लिनस व लिविया. लिनस बेंजामिन व फेलोमिना रॉड्रिक्स यांचा मुलगा राहणार ख्रिश्चन आई बोईन्स आणि लिविया बॅप्टिस्टा व लीला कोरिया यांची मुलगी राहणार नंदाखल. झाक व डेलिसिया झाक फ्रान्सिस व अँजेलिना गोन्साल्विस यांचा मुलगा राहणार मराठी उमराये. डेलिसिया डॉमनिक व मीना कोरिया यांची मुलगी राहणार उंगणबाट नंदाखल. स्टीवन व सलोनी. स्टीवन मायकल व मीना डिब्रिटो यांचा मुलगा राहणार जेलाडी नंदाखाल व सलोनी. सिडनी व सुनीता तुस्कानो यांची मुलगी राहणार फातिमा माता शेजोळ गास. जिमी व इलेन. जिमी जॉकिम व मॉनिका डिमेलो यांचा मुलगा राहणार दोन तलाव नंदाखाल व इलेन. विन्सेंट व आयरीन अल्वा यांची मुलगी राहणार IC कॉलनी दहिसर. हे सर्व चर्चच्या रीतीनुसार विवाहबद्ध होऊ इच्छितात. ही त्यांच्या लग्नाची पहिली घोषणा आहे. या लग्नामध्ये कुठलाही अडथळा असल्याचे आपणास ठाऊक असेल तर त्याविषयी चर्चच्या धर्मगुरूंना तत्काळ करणं ही आपली नैतिक व धार्मिक जबाबदारी आहे. आजची उपासना वाडी गाव परिवाराने सादर केल्याबद्दल धन्यवाद. येत्या रविवारची उपासना पडई गजुर्ले मोरवाडी गाव परिवार सादर करतील. उद्या सकाळी 9च्या मिसानंतर बाल कोऑर्डिनेटर आहेत ते आणि संडे स्कूल शिक्षकांची संयुक्त सभा चर्च विस्तारित कक्षात होईल. बालदिनावर चर्चा करण्यात येईल. महत्त्वाची सभा असल्यामुळे सर्वांनी वेळेवर उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे. वेदी सेवक सेविका यांची सभा दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता असेल. उद्या संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत वाचकांसाठी प्रबोधन शिबिर शाळेच्या हॉलमध्ये आयोजित केलेलं आहे. सर्व वाचक वर्गाने उपस्थित राहावे. जे सध्या वाचन करतात व ह्यापुढे नव्याने वाचन करण्याची इच्छा आहे या सर्वांनी वाचन शिबिरासाठी उपस्थित राहावे. शिबिरात उपस्थित न राहिल्यास वाचन करता येणार नाही. गायन मंडळ त्यांचे एक कोऑर्डिनेटर व एक सभासद यांची संयुक्त सभा सर्व कॉयर जे मंडळ आहेत त्यांची सभा उद्या संध्याकाळी 6 वाजता चर्च विस्तारित कक्षात होईल. फातिमा मातेच्या गावफेरीचा
आपल्या एक आठवडा झाला, सुंदर असा प्रतिसाद आहे. मोठ्या प्रमाणात लोक गावकीमध्ये जमत आहेत, आनंदाची बाब आहे. आता 16 ऑक्टोबरला सोमवार आहे. पहिला विभाग उंगणभाट, दुसरा विभाग आहे नोनोडी, तिसरा विभाग आहे आडलई आणि चौथा विभाग आहे नांदाण. मंगळवार 17 ऑक्टोबर घोसाई, वटार बारोडी, तळई, राणीबाट. बुधवार 18 ऑक्टोबर नवक्रिस्ती, बानबाट, मेढे बोरबाट आणि सतपाळा. एका गावातून माऊली दुसऱ्या गावात नेताना किंवा आणताना मिरवणुकीने भक्तिमय व प्रार्थनामय वातावरणात आणावी व न्यावी. धर्मग्राम पालखी मंडळाच्या सभासदांनी सेवक नेत्याच्या सहकार्याने प्रार्थनेचं नियोजन करावं. वरील नमूद केलेल्या दिवशी संध्याकाळी 7:30च्या अगोदर माऊली आपल्या गावात आणावी. 7:30ला रोजरी चालू करावी आणि गाव परिवारात सर्व भाविकांनी रोजरीसाठी गाव परिवारात उपस्थित राहावे. सोमवार संध्याकाळी 7च्या मिसानंतर पवित्र आत्म्याठाई स्तुती आराधना व साक्ष असेल, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. मंगळवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7 वाजता कन्फर्मेशन दृढीकरण वर्ग होईल. सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची मासिक सभा बुधवारी 18 ऑक्टोबर सकाळी 7:15च्या मिसानंतर चर्च आवारात होईल. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे. रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी जागतिक मिशन संडे आहे. पोप महाशयाच्या जागतिक मिशन कार्यासाठी आपल्या कुटुंबाचे वार्षिक दान देण्यासाठी मिशनची पाकिटं पाठवलेली आहेत. त्यात जागतिक मिशनसाठी आपले वार्षिक कौटुंबिक दान घालून ती सेवक नेत्याकडे किंवा पॅरिश काउन्सिलच्या सभासदाकडे 15 ऑक्टोबरपर्यंत द्यावीत. कृपया सरळ हस्ते दानधर्म करावा आणि चर्चमध्ये ती आणून न देता आपल्या गावातले जे पॅरिश काउन्सिल सभासद आहेत त्यांच्याकडे किंवा सेवक नेत्याकडे द्यावी. आपल्याला चर्चद्वारे दानधर्म करायचा असेल तर चर्च कार्यालयाशी संपर्क साधावा. येत्या रविवारी 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत सर्व सेवक नेत्यासाठी स्नेहमेळा आपल्या शाळेच्या हॉलमध्ये आयोजित केलेला आहे. सर्व सेवक नेत्यांनी उपस्थित राहावे. शिल्ड ऑफ फेथद्वारे युवकांसाठी रेट्रिक शुक्रवार दिनांक 22 ऑक्टोबर ते रविवार 22 ऑक्टोबर या दिवसात बिहिगाव येथे आयोजित केलेले आहे. ज्या युवक युवतींना सहभागी व्हायचं असेल त्यांनी फादर प्रदीप डाबरे यांच्याशी संपर्क साधावा. मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर संध्याकाळी 4 ते 7 ह्या वेळेत आपल्या पॅरिशमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळावा आयोजित केलेला आहे. उत्तर वसईतील सर्व पॅरिशमधून ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहणार आहे. आपल्या पॅरिशमधील ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावं गाव प्रतिनिधीकडे द्यावीत. रविवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी नाझरेत माऊली सेंटरचा सण आहे. त्याचा नोव्हेना शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजता नोव्हेनाची मिसा होईल. रविवारची मिसा सकाळी 8:15 वाजता असेल. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंट स्वीकारणाऱ्या पालकांची सभा रविवार दिनांक 25 ऑक्टोबर संध्याकाळी 7च्या मिसानंतर असेल. दोन्ही पालकांनी उपस्थित राहावे. आपल्या सेंट जोसेफ इंग्रजी माध्यमाच्या शाळेला ICSE बोर्डची परवानगी मिळालेली आहे, परमिशन मिळालेलं आहे. जून 2024 पासून नर्सरी, ज्युनियर KG व सिनियर KGचे प्रवेश अर्ज शुक्रवार व शनिवार दिनांक 27 व 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 10 या वेळात दिले जातील. त्याशी संबंधित पालकांनी नोंद घ्यायची आहे. अधिक माहिती नोटीस बोर्डवर पहा. येत्या रविवारी मिशन संडे आहे. मिशन संडेचे कलेक्शन पोप महाशयाच्या जागतिक मिशन कार्यासाठी पाठवले जाते. पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करण्यात येत आहे, सरळ हस्ते मदत करा. गेल्या रविवारचं दान 1,23,560. गेल्या बुधवारचं दान 18,460. आपल्या प्रेमळ अवधार्याबद्दल धन्यवाद. आजची ही संध्याकाळ आणि येणारा आठवडा प्रभू कृपेचा जावा ही सदिच्छा. प्रार्थनेसाठी उभे असा. प्रभू तुम्हावर बरसो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर राहो. चा मिसा संपली आहे.
सिनडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्या समोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि त्या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताच्या आमच्या कृतीवर प्रभाव पाडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्येच आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र यांच्या ऐक्यात तू सर्वत्र आणि सर्व काळ कार्य करतोस, त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. अगम्य आनंदी हृदय हे भरले, विनवी देवाला बघुनी मन रमले. गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया. देवाची सत्प्रीती किती महानिया, गगनी तारे पर्वत समुद्र सर्वात महानिया, सर्वात महानिया.